तर जय श्रीराम मित्रांनो. आज सकाळी सकाळी ना उठलो आणि चाललो होतो बरं का. आम्हाला जायचं होतं पिंपरी चिंचवडला, त्यामुळे पुण्यात येलो होतो आम्ही. आणि मग काय मेट्रो स्टेशनवर गेलो आणि आम्हाला जायचं होतं आता पुण्याला. तर मेट्रो स्टेशनवर गेल्या गेल्या ना पहिले आपल्याला तिकीट काढावं लागतं बरं का. ऑनलाईन नाही तर मग ऑफलाईन बरं का. तसं आपल्याला आहे ना मध्ये एंट्री देत नाही बरं का ते. तर गेलो मध्ये, आलं इतके पायऱ्या आहे त्या वरती चढायला. आलं ते चढू चढूच दम लागून जातो राव. तर तेवढ्यात वरती गेलो तिकीट बिकीट काढून, आणि तेवढ्यात 2 मिनिटात लगेच ट्रेन आली ना. मग आहे ना म्हणलं बसपेक्षा फास्ट आहे राव. कारण की 1 मिनिटात लगेच वरती आल्याबरोबर लगेच ट्रेन येऊन गेलो. तर याचा दरवाजा आहे ना ऑटोमॅटिक उघडतो बरं का. मी तर पहिले पहिले मला वाटलं मॅन्युअलीच उघडतो. मी तर हाताने ओढतो त्याला, पण ते तसं नाही उघडतं बरं का, ऑटोमॅटिक उघडतं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपण आता आहे ना मेट्रो मध्ये बसलेलो आहे आणि बाहेरचा व्ह्यू कसा दिसतो. एकदम भारी दिसतो बरं का बाहेरचा व्ह्यू. आणि आतमधून तर एकदम एसी खतरनाक आहे. आणि मग मेट्रो मधून खाली उतरलो बरं का. तर यायला मित्र म्हणे जाऊ दे म्हणे आपण पायऱ्यांनी जायचं म्हणे, आपण यानं जाऊ म्हणे स्लायडरनं खाली. मग काय स्लायडिंगनं खाली गेलो. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं मध्ये ना बिना तिकीट शिवाय एंट्री करून देत नाही बरं का. आता आम्ही ऑनलाईन तिकीट काढले होते, तरी पण त्या ऑनलाईन ना इथं स्कॅनर लागतं. आणि स्कॅनर दाखवल्यावर पण इथं ग्रीन लाईट लागतो. ग्रीन लाईट जर लागला तरच गेट उघडतो बरं का मित्रांनो, नाही तर गेट नाही उघडत. काल असंच फसलो होतो मी, पण वाचलो थोडक्यात. तर तुम्ही पण कधी गेले ना तर सांभाळून जावं तिथं बरं का. कारण इथं ग्रीन लाईट लागल्याशिवाय इथे एंट्री भेटत नाही मध्ये. तर आता चाललो होतो आम्ही, आम्हाला थोडंसं काम होतं बाहेर, त्यामुळं आलं म्हणलं इथं काय झालं. तर इथे ना छोटासा ऍक्सिडेंट झाला. पण समोरची ना बाईकवाली चुकी होती बरं का. पण त्या बिचाऱ्याने त्याने पण चुकी ऍक्सेप्ट केली बरं का. त्याने पण मान्य केलं का चुकी माझी. मग काय कारवाला म्हणे शो बंपर फुटलंय, तेवढं भरून द्या. त्याला मग त्याने दिलं मग भरून. तेवढ्यात पुढे गेलो, समोर पाहिल्यावर आरटीओ आज पण एक गाडी पकडली बरं का. ही पार्किंग पोलीसवाले राहते ना, ही पार्किंग मध्ये गाडी उभी नव्हती बरं का मित्रांनो, रस्त्यावर उभी होती साईडला कडेला. तर त्यांनी ना डायरेक्ट त्यांची गाडी आणली आणि गाडीला अटकून ते निघाले होते बरं का. पण तेवढे ते ना समोरचा गाडीवाला आला आणि त्यांना दादागिरी करायला लागला. मग काय त्यांनी परत उचललीच होती ती गाडी. तर मित्रांनो हे पुण्याचं आहे ना नाशिक फाटा आहे. इथं भलती ट्रॉफिक राहते बरं का, बघू शकता तुम्ही. आणि इथं आहे ना रॉयल बुलेट शोरूमचं शोरूम पण आहे. तर बघू शकता मित्रांनो हे कासरवाडी मेट्रो स्टेशन आहे. मेट्रोनं कधी जायचं असेल तुम्हाला तर इथून कासरवाडी म्हणजे कुठून पण बसू शकता तुम्ही. मित्रांनो मेट्रोनं जाणं खूप भारी बरं का. तर जय श्रीराम मित्रांनो.